पण संजय राऊत असं म्हणतात की हेमंत गोडसे निवडून येऊ शकत नाही. आता तो त्यांचा राजकीय प्रश्न झाला. मग तर त्यांचे डिपॉझिट गुल होतील. मला असं वाटतं का आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातोय. तुम्हाला मिळेल तिकीट? मला असं वाटतं का या संदर्भातले निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. नाही, मला असं वाटतं का या गोष्टी जर तरच्या बोलण्यापेक्षा राजकारणामध्ये थोडी प्रॅक्टिकलिटी ही महत्त्वाची असते. धनुष्यबाण हे चिन्ह हे शिवसेनेकडेच असणार आहे. विकासाची व्याख्या हे कुठलंही शहर असो त्या शहराचा विकास होत असताना कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे दोन अशा विषय आहेत का कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली की आपोआप त्या शहराचा विकास होत असतो. त्याच्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण या ठिकाणी देऊ शकतो. कनेक्टिव्हिटीमध्ये 3 टाईप्सच्या कनेक्टिव्हिटी येतात का त्या एअर कनेक्टिव्हिटी, लोहमार्गाची रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हिटी. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर शहराच्या विकासामध्ये जितकं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप कराल तर त्या माध्यमातून रिअल इस्टेटला चांगला रेट त्या ठिकाणी मिळतो. आणि रिअल इस्टेट आली आणि त्यानंतर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आला का इंडस्ट्रियल ग्रोथ होती आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होत असते. आपण जर बघितलं कनेक्टिव्हिटीचं आपल्याला एकच उदाहरण या ठिकाणी देईल का 2000 साली म्हणजे आज 2023 आहे, 22 ते 23 वर्षापूर्वी ज्यावेळेस मुंबई पुणा हा सुपर एक्सप्रेस हायवे झाला त्यावेळेस मुंबई ते नाशिक हा देखील सुपर एक्सप्रेस हायवे त्यावेळेस मंजूर झाला होता. परंतु तो काही लोकांमुळं तो झाला नाही आणि मुंबई ते पुणे हा सुपर एक्सप्रेस हायवे झाला. आणि आज 20 वर्षापूर्वी जे अंतर नाशिक आणि पुण्यामध्ये होतं तर ते आता कैक पटीने पुढे निघून गेलं. आणि त्याच वेळेस जर कदाचित ही कनेक्टिव्हिटी झाली असती तर आज नाही काही तर मला असं वाटतं का पॅरलली आपण पुण्याच्या आज त्या ठिकाणी असतो असं मला वाटतं. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपण आज बघितलं तर एअर कनेक्टिव्हिटी नाशिकला झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजे आपल्याला तसं पाहायला गेलं तर नाशिकला 2 एअरपोर्ट झालेत. मग शिर्डी जरी म्हटलं तर 1-1.25 तासामध्ये आपण शिर्डीला जातो आणि नाशिकला 35 ते 40 मिनटामध्ये या ठिकाणी जात असतो. तर यामध्ये इतक्या जवळ 2 एअरपोर्ट असे महाराष्ट्रात नव्हे तर मला असं वाटतं का त्यांचं एरियल डिस्टन्स जर आपण बघितलं तर हे फक्त 55 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्र इतक्या जवळ 2 एअरपोर्ट नसतील तर संपूर्ण भारतामध्ये इतक्या 50-55 किलोमीटरच्या एरियल डिस्टन्समध्ये 2 एअरपोर्ट नसतील. परंतु आज दोन्ही एअरपोर्ट त्या ठिकाणी चालू आहेत. मला असं वाटतं का एअर कनेक्टिव्हिटीमुळं खूप फायदा त्या शहराच्या विकासाला ते एक माइलस्टोन असतं. त्यानंतर मी जसं सांगितलं का रेल्वेमध्ये नाशिक पुणे रेल्वे ही देखील अंतिम टप्प्यात आहे. हा जो लोहमार्ग म्हणजे नाशिक पुणे मुंबई ही एक गोल्डन ट्रायंगल म्हणून त्या ठिकाणी ओळखल्या जाते. आणि म्हणून लोहमार्गानेच तर नाशिक पुणे जॉईंट व्हायचं राहिलं आहे. त्यामध्ये तो प्रस्ताव म्हणजे तो जो प्रकल्प आहे तो 16,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. त्यामध्ये 20% राज्य, 20% केंद्र आणि 60% इक्विटी. त्यामध्ये 20% राज्य शासनाचे म्हणजे 3200 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. नंतर 60% म्हणजे जवळ 10,000 कोटी इक्विटी मंजूर झालेली आहे. आणि उर्वरित 20% केंद्राकडं प्रस्ताव प्रलंबित आहे. परंतु त्याला देखील लवकर मान्यता त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यामध्ये काही DPRमध्ये काही गोष्टी सुचवल्या गेलेल्या आहेत तर त्याचं काम त्या ठिकाणी सेंट्रल रेल्वेच्या GM यांच्याकडे दिलेलं आहे. त्याचा देखील DPR सविस्कर अहवाल हा लवकर येऊन त्याला मान्यता जर मिळाली तर मला असं वाटतं का ती एक कनेक्टिव्हिटी चांगली त्या ठिकाणी होणार आहे. नाशिकमध्ये नाशिक मेट्रो ही देखील इन प्रिन्सिपली अप्रूव्ड आहे. त्याचं देखील फायनान्शियल स्ट्रक्चर 20% राज्य, 20% केंद्र आणि 60% इक्विटी आहे. त्याच्यामध्ये राज्य आणि केंद्र आणि सगळ्यांकडून त्याला तत्वता मान्यता मिळून जवळ 2 वर्षापूर्वी त्याची घोषणा देखील अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गांमध्ये आपण जर म्हटलं तर सुरत चेन्नई हा देखील मंजूर झालेला आहे. आपण 2 तासामध्ये
सुरतला जाऊ शकतो, 10 तासामध्ये चेन्नईला जाऊ शकतो. आणि म्हणून हा राष्ट्रीय महामार्ग आपल्या नाशिकच्या दृष्टीने देखील एक माइलस्टोन, मैलाचा दगड ठरणार आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर आपण आता येत्या 4 वर्षानंतर कुंभमेळा नाशिकला वरदान ठरलेलं आहे. आणि म्हणून आपला देखील आग्रह आहे का आपल्या शहराच्या भोवतीने जो काही रिंग रोड जातोय 60 मीटर रोडचा, तो देखील जर झाला तर मला असं वाटतं का नाशिकची डेव्हलपमेंट ही युनिफॉर्म दिशेने त्या ठिकाणी होईल आणि संपूर्ण शहराला एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल. ठीक. हां, आता एक असं आहे की खासदार म्हणून 3 कामं मला सांगा की तुम्ही 3 कामं प्रायोरिटीने केली गेल्या 4 वर्षात. हा, मी म्हणजे आत्ता केली तुमची. हां, आता मी मोठी कामं म्हणजे एअर कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये मी तर आपल्याला सांगितलंच का ज्यावेळेस उडान स्कीम केंद्र शासनाने त्या ठिकाणी डिक्लेअर केली, तर उडान स्कीममध्ये 50% तिकिटांना हा शासनाकडून अनुदान होतं. आणि त्या माध्यमातून आपण स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करून आपण जवळजवळ त्यांची जी काय RCS स्कीम होती, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम, त्यामध्ये नाशिक 9 शहरांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. त्यानंतर KK वाघ ते जत्रा हा जो उडान पूल आहे, आपण जर तिथल्या लोकांना विचारलं तर इंटरनल रिंग रोड जो आहे 30 मीटरचा आणि 60 मीटरचा हा त्या राष्ट्रीय महामार्गांना क्रॉस होत होता. आणि मग आपण त्यामध्ये तिथं एक 2.6 किलोमीटरचा उडान पूल त्या ठिकाणी केला. आज आपण जर आडगाववरतून निघालो तर 7व्या 8व्या 9व्या मिनिटाला आपण पाथर्डी फाट्याला त्या ठिकाणी जातो. त्यानंतर तिसरं जे तुम्ही सांगितलं आहे का आपण UPSCचं सेंटर, नाशिकला UPSCचं सेंटर या ठिकाणी मंजूर केलं. त्याचं देखील आता 2 वर्षापूर्वी सर्वच UPSCच्या विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये परीक्षा देता येते. नेट एक्झाम सेंटर आहे, नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, ती देखील 2017-18ला मंजूर झाली. त्याचं देखील जवळजवळ हजारो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा होतोय. तुम्ही एवढी सगळे कामं सांगताय, पण संजय राऊत असं म्हणतात की हेमंत गोडसे निवडून येऊ शकत नाही. आता तो त्यांचा राजकीय प्रश्न झाला ना. ते असं कसं काय सांगतील का आमचे विरोधक निवडून येतील, मग तर त्यांचे डिपॉझिट गुल होतील असं म्हटले ते. तर मग नाशिकमध्ये अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मजबूत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता प्रत्येक पक्ष हा स्वतःची मजबूती दाखवण्यासाठी काम करत असतो. तो त्यांचा विजन झाला. मला असं वाटतं का आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातोय. लोकांना कामं, शेवटी कोणीही लोकप्रतिनिधीला निवडून देत असताना कोणीही नागरिक मतदार हा लोकप्रतिनिधी येत्या काळामध्ये त्यांच्या संपर्कात राहील का, त्यांच्या येणाऱ्या ज्या काही दैनंदिन गरजा म्हणजे ज्या काही समस्या असतील आणि ज्या त्यांच्या अधिकारातल्या असतील त्या सोडवल का, सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्यासाठी प्रत्येक मतदारासाठी तोच विषय असतो. आणि म्हणून माझ्या दृष्टीने कामं करणं, विकास कामं करणं, लोकांचे समस्या सोडवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आता तुम्ही खासदार आहात, शिवसेनेचे खासदार म्हणून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आहात. तुम्हाला तिकीट मिळेल? कारण सकाळी छगन भुजबळ असं लोकसभेची तयारी करतात काय, समीर भुजबळ गेल्या वेळेला लढले होते, मग त्यांचाही दावा असेल, तुमचाही दावा असेल, भाजप तिकडे वेगळे म्हणजे 48 जागा भारती पवार यांनी म्हटलं की 48 आमच्या शेजार म्हणून. तुम्हाला मिळेल तिकीट? मला असं वाटतं का या संदर्भातले निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेत असतात. आणि मी 2009, 2014, तुमचं मत काय? 2019 तुमच्या शिवसेनेला मिळाली पाहिजे ही जागा? निश्चितच मला असं वाटतं का रनिंग ज्या सीटावरती जे उमेदवार निवडून आलेले आहेत अशा सर्वांचं पहिलं प्राधान्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे समीर भुजबळ होते, कसं हे करणार? तर ते सर्वच त्याच्यामध्ये प्राधान्य ठरवलं जाईल का जे विद्यमान खासदार आहेत आणि त्याच्यानंतर गुणवत्ता ठरवली जाईल. म्हणजे अजित पवार जे तुमच्यासोबत आलेले आहेत ते म्हणतात की 90 जागा आम्ही लढवणार. एकनाथ शिंदे विधानसभेची 90 जागा लढवणार. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना जी आहे ती किती जागा लढवणार? म्हणजे पूर्वीच्या एवढी जागा लढवणार की आता जे नेतेवरती ठरवतील तसं होणार? मला असं वाटतं का या संदर्भातील निर्णय हे पक्षश्रेष्ठी पक्षाची जी कोर कमिटी आहे राज्यस्तरीय ह्या विषयाचे निर्णय ते घेणार आहे. एक चर्चा कशी आहे की एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आलेत किंवा खासदार आलेत त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल. तुमची तयारी आहे लोकसभेची? त्यांना म्हणजे 48चं टार्गेट आहे. नरेंद्र मोदी यांना 350च्या वरती जागा पाहिजे. म्हणजे त्यांनी घोषणाच केली आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की
अनेक भाजपच्या नेत्याचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे गट जो आला आहे त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली पाहिजे. तुमचं वैयक्तिक मत काय? निवडणुकीला मला असं वाटतं का अजून 6-7 महिने बाकी आहेत. राज ठाकरे तर म्हणतात 2 महिन्यात लागेल म्हणून. प्रत्येकाचा अंदाज आहे ना तो. हां. शेवटी निवडणुका ह्या वेळेवरच होणार आहेत. एप्रिल 2000 त्याला आज जर बघितलं तर जो 8-9 महिने आहेत. बरंच पुलाखालून पाणी जायचं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्वांना पण समजा वेळ आली तर तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवणार? नाही, मला असं वाटतं का ह्या गोष्टी जर तरच्या बोलण्यापेक्षा राजकारणामध्ये थोडी प्रॅक्टिकलिटी ही महत्त्वाची असते आणि मग त्यानुसार जो काही वेळोकाळी निर्णय होईल. मला असं वाटतं का धनुष्यबाण हे चिन्ह हे शिवसेनेकडेच असणार आहे आणि शिवसेनेकडे असल्या कारणानं धनुष्यबाणाच्या चिन्हावरतीच आम्ही सर्वच खासदार त्या ठिकाणी पण लढणार. आता एक असा एक वाद सुरू आहे, ब्राह्मण बहुजन म्हणजे तुमच्या घरामध्ये शिवाजीचं नाव ठेवतात का तिकडे म्हणतात. आता छगन भुजबळ म्हटले की आमची जी भूमिका आहे ती कायम राहणार आहे, भले आम्ही भाजपसोबत राहू. तुमचं मत काय या सगळ्याविषयी की हा जो वाद आहे, संभाजी भिडे यांनी जी वक्तव्य केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? असं वाटतं का लोकप्रतिनिधी या नात्यानं हा लोकप्रतिनिधी काम करत असताना त्याला ज्यावेळेस जनता निवडून देते तर हा लोकप्रतिनिधी हा सर्वांचा सर्वधर्मीय म्हणून समावेशक असा त्याची निवड केलेली असते आणि म्हणून तो जनतेचा प्रतिनिधी जनसेवक म्हणून त्याची एक ओळख असते आणि म्हणून त्यांच्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक हे एकच असतात. पण छगन भुजबळ यांनी असं म्हटलं की ब्राह्मण समाजामध्ये संभाजी शिवाजी असं नावं ठेवली जात नाही. तुमचं त्याविषयी काय मत आहे? ते तुमच्या आता सोबत आहे सरकारमध्ये. बरोबर आहे. तर ते त्यांचं मत झालं ना, त्यांचं वैयक्तिक मत झालं. हां. मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडलं का लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्यांना सर्व धर्मीय नेता म्हणून त्याची ओळख असते. नाही, मुद्दा असा आहे की छगन भुजबळ आता तुमच्यासोबत आहे, जे तुमचे विरोधक होते. तुमच्या विरोधात समीर भुजबळ यांनी निवडणूक लढली. त्यांचं असं मत आहे, त्यांनी वैयक्तिक मत नाही म्हटलं, मी आमच्या भूमिकेवर ठाम आहे, मागची जी भूमिका आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहे आणि ते म्हणतात की अशी नावं ब्राह्मण समाजात ठेवली जात नाही. त्याविषयी तुमचं मत काय? त्याच असं वाटतं मी तेच सांगितलं की माझ्या मताशी मी माझं वैयक्तिक मत सांगितलं. मी लोकप्रतिनिधी या नात्यानं माझं वैयक्तिक मत आहे का लोकप्रतिनिधी हा निवडताना सर्व जाती धर्माचे मतदार त्यांना मतदान करत असतात आणि म्हणून सर्व जाती धर्माचा नेता म्हणून त्याची एक ओळख असते. पण आता हे अजित पवारांचं गट म्हणजे राष्ट्रवादी तुमच्याकडे आल्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांची कोंडी होते. भुजबळांसारखे जे नेते आहेत ते असं वक्तव्य करतात, त्याचा मतदानावर परिणाम होईल? नाही, ते प्रत्येक संघटना आपण जर नुसतं महायुतीचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये पण काही आलबेल नाही आहे ना, सारखंच आहे. नाही प्रश्न आता महाविकास आघाडीचं उत्तर महाविकास आघाडीचे नेते येतील, पण तुमच्या मतदारांवर याचा परिणाम होईल का हा थेट प्रश्न. मतदार देखील जो कोणी त्या संदर्भातली त्या विषयाशी चर्चा करतो तर त्यांच्या संदर्भामध्येच तो विचार केला जातो असं मला. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही आता यातले खासदार आहात. कांद्याच्या प्रश्नाबाबत 40% शुल्क असावं असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. ही अडचण झाली, चुकीचा निर्णय आहे की योग्य निर्णय? मला असं वाटतं का कांद्याच्या संदर्भामध्ये या निर्णयासंदर्भामध्ये परवा रात्री तो 40% जी एक्सपोर्ट ड्युटी आहे ती लावल्या गेली तर निश्चितच मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आपण देखील वरती कालच DGFT जे आहे, जे कॉमर्स मिनिस्ट्री आहे, या संदर्भामधले ते निर्णय घेत असतात आणि हे निर्णय घेत असताना यामध्ये 3 मिनिस्ट्री येतात. एक फायनान्स मिनिस्ट्री, एक कॉमर्स मिनिस्ट्री आणि एक ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री. आणि ह्या तिघांनी मिळून हे जे काही प्रोडक्ट म्हणजे जे काही वस्तू असतात, जे काही एक्सपोर्ट करण्याच्या म्हणजे महागाई वाढण्याच्या दृष्टीने जे काही निर्णय घेतले जात असतात तर निश्चित या अगोदर देखील अशा प्रकारचं एकेकाळी $800 एक्सपोर्ट ड्युटी लावल्या गेली होती आणि त्यावेळेस आपल्या नाशिकमध्ये 2500 रुपये क्विंटल कांद्याचा रेट होता. त्यानंतर तो 8-10 दिवसामध्ये 1000 रुपयावर आला, त्यानंतर 500 रुपयावरती आला आणि त्या काळामध्ये देखील आपण आंदोलन आमचे युतीची सत्ता असताना दिल्लीमध्ये संसदेच्या आवारामध्ये त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यावेळेस जी एक्सपोर्ट ड्युटी आहे ती देखील
त्या ठिकाणी रद्द करण्याचं काम केंद्र शासनाने केलं होतं. कारण त्यांच्या आपण निदर्शनास आणून दिलं होतं की आज कांद्याचा भाव हा 5 रुपये झाला, म्हणजे 500 रुपये क्विंटल झाला. आणि जर आपण एक्सपोर्ट ड्युटी रद्द केली नाही तर अजून 8 दिवसानंतर कांदा हा शेतकरी रस्त्यावर फेकतील. आणि म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला होता. आत्ता नुकत्याच या काळामध्ये म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर या काळामध्ये त्यांनी असं शंका आहे का कदाचित याचा भाव त्या ठिकाणी कांद्याचा एकदम वाढू शकतो. आणि म्हणून त्यांनी काही काळापुरता कदाचित हा एक्सपोर्ट ड्युटी त्या ठिकाणी लावलेली आहे. निश्चित त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ज्या वेळेस आपल्या कांद्याच्या भावाला थोडासुद्धा म्हणजे धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी मला हे सांगा, आता नाशिकमध्ये सगळे शेतकरी कांदा उत्पादक आहेत. टोमॅटोचे शेतकरी जे आहेत ते कोट्याधीश होऊ शकतात. 60% कांदा आपण देशाला पुरवतो. लासलगाव असेल, नाशिक असेल, निफाड असेल, या सगळ्या भागातील. मग आपला कांद्याचा शेतकरी कोट्याधीश का होत नाही? म्हणजे काय कुठं पाणी मुरतं आहे? म्हणजे 40% लावायचं तर शेतकऱ्याला 1 रुपया मिळणार नाही, त्याला परत कांदा त्याचं कोणी घेणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये ब्रॉडबँड सिस्टीम ही संपूर्ण देशभरामध्ये पाहिजे. ब्रॉडबँड सिस्टीम ती या दृष्टीने कांद्याचं उत्पादन झाल्यानंतर तो पॅरिशेबल आहे. कांदा हा पॅरिशेबल आहे आणि म्हणून पॅरिशेबल असल्या कारणानं तो जास्त दिवस टिकवणं अवघड होतं. आणि म्हणून त्याचा साठवणी क्षमता काही काळापुरती असते. आणि मग आपल्या देशाला लागणारा कांदा हा दर महिन्याला जो काही लागतो 10 लाख मेट्रिक टन. आणि मग त्याचं उत्पादन जर जास्त झालं तर तो एक्सपोर्ट करण्याची संधी मिळते. नाहीतर मग आपल्याला तो जर कमी प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन झालं तर त्याचे रेट वाढतात. आणि म्हणून हे बॅलन्स करण्याकरता या तिन्ही मंत्रालयाच्या माध्यमातून हे बॅलन्स समर्थन करताय तुम्ही, म्हणजे या निर्णयाचं समर्थन करताय. मी दादा भुसे असं म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, भुजबळ म्हणाले मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि या कांद्यासंदर्भात बोलणार आहे. मी या संदर्भामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलं का आपण हा निर्णय ज्यावेळेस होतो या निर्णयामध्ये केंद्र शासनाचं फायनान्स डिपार्टमेंट, केंद्र शासनाचं कॉमर्स डिपार्टमेंट आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट हे तिघे एकत्रितरित्या हा निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. आता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, दादा भुसे असं म्हटलंय की भले 3 महिने 2 महिने कांदा खाऊ नका, पण हा निर्णय मागे घेतलाच पाहिजे असं त्याचं ठाम मत आहे. ते तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत आता त्याच मताचं आम्ही पण आहे ना. मी सांगितलं ना, जो काही निर्णय झालेला आहे तो चुकीचा झालेला आहे. त्यांच्या निदर्शनास आपण हा विषय DGFT ही जी कॉमर्स मिनिस्ट्रीची आहे विभाग, हा त्या विषयाचा निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. आणि त्याच्यामध्ये जर काही चूक झाली तर आपण ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणि फायनान्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून या संदर्भातलं विषय त्यांच्या निदर्शनास. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये असा आहे का या संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 35 ते 37% कांदा हाचं उत्पादन या नाशिकमध्ये होतं. आणि म्हणून इतर जे काही फार्मर्स असतात किंवा शेतकरी असतात त्यात इतर राज्यातले म्हणा किंवा इतर जिल्ह्यातले त्यांच्यावरती तो काही इम्पॅक्ट पडत नाही. म्हणजे याच्या कांद्या उत्पादनामध्ये रेट वाढणं किंवा कमी होणं. परंतु निश्चित या संदर्भामध्ये मी मगाशी पण सांगितलं की आम्ही तातडीनं या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाला कळवलेलं आहे. त्यांनी ते DGFTच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी तो रद्द करण्याचा निर्णय घेतला. 2-3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. गोदावरीचं प्रदूषण कधी कमी होईल सांगा. केंद्र सरकारची योजना आहे, गंगा जी आहे ती स्वच्छ करायची. नितीन गडकरी नमामि गंगे म्हणून आहे. नितीन गडकरी तिकडे दुसऱ्या राज्यातली गंगा स्वच्छ करतात, ती होतेही तिकडे. आपल्या नाशिकमध्ये का होत नाही? कुंभमेळा होतो नाशिकमध्ये. केंद्र म्हणजे गोदावरीचा उगम हा त्र्यंबकेश्वरपासून सुरू होतो आणि पुढं ती आंध्रामध्ये त्या ठिकाणी एक मोठं रूप घेऊन गोदावरी जात असते. परंतु त्याची उगम होत असताना त्र्यंबकेश्वर ते नाशिकपर्यंत त्याचे सुरुवातीला अनेक इतर काही औद्योगिक वसाहती असतील त्या माध्यमातून आणि इतर बरेचसे केर कचरा टाकण्याचं काम त्या ठिकाणी होतं. परंतु जो काही प्रश्न आपण विचारला त्यामध्ये जे काही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत STP याचं देखील BDO रेशो हा कमी करण्याचं प्रयत्न त्या ठिकाणी चालला आहे. आणि राज्य शासन म्हणजे महापालिकेने राज्य शासनामार्फत रिव्हर कन्झर्वेशन स्कीमच्या अंडर जवळजवळ 4 STPचा प्रस्ताव हा केंद्र शासनाकडे गेलेला आहे. आणि केंद्र शासनाने या BDO जे चेक करायचं आहे त्या संदर्भामध्ये
IITला हा प्रस्ताव त्या ठिकाणी टेस्टिंगसाठी पाठवला आहे. मला असं वाटतं का लवकरच या 400 लवकर म्हणजे कधी? लवकर म्हणजे आता मग प्रत्येक नितीन गडकरींकडे तुम्ही म्हणजे पाठी लागून तुम्ही करून घेऊ शकता. प्रत्येक कुठलाही प्रकल्प असला किंवा कुठलाही प्रोजेक्ट असला तर त्याला एक प्रोसेस असते. त्याला एक प्रोसेस 9 वर्ष झालं ना केंद्रामध्ये मोदीचं 9 वर्ष सरकार आहे. नितीन गडकरी हा आपले 9 वर्षापूर्वी महाराष्ट्रातले मंत्री आहे. आणि हा प्रस्ताव 9 वर्षाचा नाहीये. हा आता गेले 1 वर्षापूर्वी केंद्र शासनाकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रस्ताव आहे आपला नमामि गोदे, आणि त्या माध्यमातून देखील रिव्हर कन्झर्वेशन, गोदावरीचं पाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी स्वच्छ राहावं यासाठी तोही प्रस्ताव, त्याचाही DPR बनवण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचाही DPR लवकरच, म्हणजे मला असं वाटतं का निश्चित कुंभमेळ्याच्या अगोदर रिव्हर कन्झर्वेशनमधले 400 कोटी रुपयाचा आणि नमामि गोदे याचं काहीतरी माझ्या मते 2200 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या गोदावरीच्या संवर्धनासाठी त्या ठिकाणी मिळणार. गोडसे साहेब, कुठल्याही देशाच्या विकासामध्ये शहराची जी रचना आहे, कायदा सुव्यवस्था, ही जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत ते शहर काय पुढे जात नाही. गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या आईचंच मंगळसूत्र पळवण्याचा प्रकार झाला. 6 महिन्यात 15 ते 20च्या खून झाले. ही क्राईम थांबलं तर नाशिक सुधारेल. ही क्राईम का थांबत नाही? हे तरुण जे आहेत किंवा जे गुंड आहेत त्यांच्यावर कंट्रोल नाही सरकारचा. मला असं वाटतं का या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने गेले अनेक वर्षाची जी भरती होती, पोलीस भरती, त्या माध्यमातून जवळजवळ 18,000 पोलिसांची भरतीचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्यांची भरती देखील या ठिकाणी झालेली आहे. निश्चित आता काही ठिकाणी क्राईम होतो तर निश्चित ते चुकीचं आहे आणि निश्चित त्यावरती आणखीन अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. आज अंकुश ठेवण्याची आवश्यकता की कडक अंकुश ठेवण्याची कडक आवश्यकता? अंकुश तुम्ही खासदार ठेवणं. आहात, म्हणजे या मतदारसंघाचे तुम्ही खासदार आहात. 100% कडक कायदा व सुव्यवस्था ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय कडक पद्धतीने त्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम्ही भेटणार आहात या सगळ्या नाशिक? निश्चित गृहमंत्री असल्या कारणानं आपण निश्चित या संदर्भामध्ये आमच्या नाशिकमध्ये जो काही क्राईम या ठिकाणी घडतोय तर निश्चित त्या संदर्भामध्ये अधिक त्याला कमीत कमी कसं करता येईल यावरती त्यावरती अधिक कडक कारवाई करून हा क्राईम कमी करायचं काम या ठिकाणी होईल अशा पद्धतीचा. शेवटचा प्रश्न, तुम्ही पुन्हा खासदार झालात तर पहिलं काम कुठलं कराल? वाटतं का आपल्या समोर सगळ्यात मोठे प्रश्न जे आहेत ती बेरोजगारी आणि म्हणून इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट यावरती आपण आता मी जसं मगाशी सांगितलं का 2-3 मुद्दे, एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, नॅशनल हायवे कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट. या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जे आहे ते जवळजवळ 8 ते 10 हजार एकरमध्ये याचा विकास, औद्योगिक विकास या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी त्याची फिजिबिलिटी रिपोर्ट चेक करण्याचं काम, म्हणजे फिजिबिलिटी चेक करावी यासाठी राज्य शासनाच्या उद्योग मंत्रालयाने पत्र त्या ठिकाणी दिले. आता नुकतंच आमचे उद्योगमंत्री सामंत साहेब या ठिकाणी आले होते, त्यांच्याशी देखील आपली चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं का मी ते कुठं बाहेर गेले जपानला, ते आल्यानंतर ते पियुष गोयल साहेबांची तातडीनं त्या ठिकाणी बैठक आयोजित करणार आहे आणि त्या माध्यमातून जर फिजिबिलिटी पॉझिटिव्ह आली तर निश्चित दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जर झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट होऊन एक रोजगार निर्मितीला खूप आणि नाशिक लोकलचा जो प्रस्ताव आहे तो व्हायला पाहिजे, कधी फायदा होईल आणि तो कधी व्हायला पाहिजे तर कधीपर्यंत? या संदर्भामध्ये टाइम बाउंडिंग काय, म्हणजे खूप कनेक्टिव्हिटी वाढू शकते तुमचा थेट मुंबईशी. या संदर्भामध्ये यापूर्वीच आपण या संदर्भामध्ये रेल्वे मंत्रालयाशी आपण मागणी पण केली होती. त्या संदर्भातली लोकल ही कुर्ला वर्कशॉपला आली पण होती, परंतु आपल्या मध्य रेल्वेमध्ये जे सेंट्रल रेल्वे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जे हर्डल आहे, सगळ्यात मोठं बॉटलनेक जे आहे ना तर ते आहे कसारा घाट. कसारा घाटामुळं आज जवळजवळ आपले 75 वर्ष झाले आपल्या स्वातंत्र्याला, आजही आपण 1:37च्या ग्रेडियंटमध्ये त्या ठिकाणी जातो आणि आजही सगळ्याच गाड्यांना त्या ठिकाणी बँकर्स लावावं लागतात, थांबावं लागतं आणि म्हणजे रेल्वेचा पैसाही खर्च होतो आणि वेळही वाया जातो. त्यासाठी आपण रेल्वे मंत्रालयाला सुचवलेलं आहे, त्यांनी 4थी आणि 5वी लाईन याच्यासाठी त्याला इन प्रिन्सिपली त्याला मान्यता दिलेली आहे
आणि आपण त्यामध्ये ही लाईन करत असताना जो काही ग्रेडियंट आहे 1:37 तो 1:2 म्हणजे फ्लॅटेड कसा होईल आणि कमीत कमी त्यामध्ये स्लोप कसा मेंटेन केला जाईल. कारण आज जर आपण बघितलं तर समृद्धीमध्ये म्हणजे जुन्या काळी एखादा बोगदा करायचा तर त्याला काही वर्ष निघून जायचे, परंतु आज म्हणजे इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली. आज जर बोगदे बनवायचे ठरले तर एफकॉननी समृद्धीचा बोगदा 8 किलोमीटरचा बोगदा 1 वर्षात केलेला आहे आणि म्हणून हे काम देखील 1 वर्षामध्ये बोगद्याचं होऊ शकतं. या मध्य रेल्वे मार्गे जवळजवळ आपल्या 98 गाड्या रोज जाता येतात आणि म्हणून नुसता नाशिकचा नाही तर संपूर्ण मध्य रेल्वेचा म्हणजे जवळजवळ महाराष्ट्र 475 किलोमीटर आहे खंडव्यापर्यंत आणि म्हणून या महाराष्ट्राचा खूप मोठा फायदा या टनेल जर आपण कसाऱ्याला जर नवीन टनेल केले कमी स्लोपचे आणि मोठ्या विड्थचे आणि त्यानंतर आपण लोकलचा जो प्रश्न सांगितला तो देखील त्या माध्यमातून मार्गी लागणार आहे. चला, खूप खूप धन्यवाद हेमंत गोडसे. त्यांचं विजन मी ऐकून घेतलं. एकूणच नाशिकच्या विकासामध्ये खासदाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. केंद्राकडून निधी आणणं, योजना राबवणं ही जबाबदारी असते. त्यांचं विजन आम्ही ऐकून घेतलं. मी इथेच थांबतो.